नमस्कार, मी अक्षता नाईक। आजच्या आपल्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सीमा बांधवांनो जागे व्हा या पुस्तिकेचे आज हुतात्मा दिनी माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता कोनवाड गल्ली येथे वितरण करण्यात आले। यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्यासह तरुण भारतीय संपादक जयवंत मंत्री आदी उपस्थित होते। तुमच्याकडे असलेलं 10 रुपयाचं नाणं पूर्णपणे वैध असून व्यवहारामध्ये ते नाणं स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही। 10 रुपयाच्या नाण्याचे सर्व 14 डिझाईन्स वैध आहेत, असं भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे। 10 रुपयांच्या नाण्यांबाबत सुरू असलेल्या अफवांनंतर आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे। मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला 14 महिने उलटून गेल्यानंतरही जुन्या नोटा सापडण्याचे सत्र सुरूच आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यामध्ये 20 कोटीहून अधिक किंमत असणाऱ्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। एका बिल्डर आणि कपडा व्यापाऱ्याच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। NIA आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करून ही कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे। यात जुन्या नोटा बदलून देणाऱ्यांचे रॅकेट असल्याचा संशय आहे। कानपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत। सीमा प्रश्न सुटणे हे अस्मितेच्या दृष्टीने तसेच पुढील पिढीच्या शिक्षण व रोजगारासाठी अत्यंत आवश्यक आहे। सीमा लढ्यात जात पात धर्म पंथ विसरून सर्व मराठी भाषिकांनी एकजूट दाखवत सामूहिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे। कोल्हापूर शहर सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सदैव ठाम आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे यांनी केले। निप्पाणी बुधवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या। पिकाऊ शेत जमिनीला लागूनच अनधिकृतपणे जिलेटिनचा संग्रह केल्याचा प्रकार तालुक्यातील सालापूर येथे उघडकीस आला आहे। पिकाऊ जमीन नापीक दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। यामुळे हा साठा हटवण्याची मागणी करत सालापूर ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाची रुग्णसेवा आता महागणार आहे। महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबई बाहेरील रुग्णांसाठी तब्बल 30% महाग होणार आहे, तर मुंबईतील नागरिकांसाठी 20% शुल्क वाढ करण्यात आली आहे। महापालिकेने जरी आपल्या रुग्णालयात शुल्क वाढ केली असली तरीही ज्येष्ठ नागरिकांना यापुढेही महापालिका रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे। मुंबई पालिकेच्या सभागृहात शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयात लागू होईल। मात्र सिटी स्कॅन व MRI सारख्या सेवा या वाढीतून वगळण्यात आल्या आहेत। आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्रासंदर्भातील प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे का सोपवत नाही? मुळात पुणे पोलिसांकडे EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखा आहे का, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना आठवडाभरात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवावा अशी मागणी हायकोर्टात केली होती। ओशो रजनीश यांचं खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्तीय आणि याचिकाकर्ता योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे। शहरातील युवाई ड्रग्ज गांजाच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री जुना बाजार चॅपेल गल्ली येथे उघड झाला। 5-6 कॉलेजच्या मुलांमध्ये सुरू असलेली नशेची पार्टी पालिकेच्या नगरसेविका अनारोजी लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळून लावली। त्यामुळे सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा नव्याने गांजा व ड्रग गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान सावंतवाडी पोलिसांनी या विषयाच्या मुळाशी जाऊन यामागचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास न केल्यास महिलांना घेऊन उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनारोजी लोबो यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते। कोल्हापूर येथील विमानतळाचे आता छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ असे नामकरण होणार आहे। या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। अनेक वर्षापासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला।
दीन दुबळ्यांचा कैवारी व सर्वसामान्यांचा आधारवड अशी ओळख निर्माण करणारे बापू बिरू वाटेगावकर वय 96 आज अनंतनाथ विलीन झाले। मंगळवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते। गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। आज बोरगाव येथे कृष्णाघाटी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळविला आहे। दक्षिण आफ्रिकेच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 151 धावांवर आटोपला। 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिनोने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। रोनाल्डिनोने मागच्या 2 वर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलपासून दूर होता। रोनाल्डिनोने ब्राझीलच्या 2002 सालच्या विश्वचषक विजेता फुटबॉल संघातील महत्त्वाचा खेळाडू होता। या विश्वचषकात रोनाल्डिनोने महत्त्वाची भूमिका बजावली होती। 2015 साली फ्ल्यूमाइन क्लबसाठी रोनाल्डिनोने शेवटचा सामना खेळला होता। रोनाल्डिनोचा भाऊ आणि एजंट रॉबर्ट एसिसने मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली। पद्मावती चित्रपटावरून देशभर गोंधळ उडाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांच्या मदतीने एक विशेष समिती नेमली होती। या समितीने चित्रपट पाहिल्यानंतर त्यात नावासह सुमारे 300 कट सुचवले। त्यानुसार बदल झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने पद्मावतला मंजुरी दिली। मात्र त्यानंतरही राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व हरियाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली। त्यामुळे 4 या प्रमुख राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित न झाल्यास निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। यामुळे निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे। परत भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। Welcome to Esquire Readymades. We are specialized in shootings like Raymond, BSL and Don and Julio shootings. Shootings like Arvind Shootings, Linian Siarams and many more. We have shirts in Chestline, John Morris, Oxenberg and so on. We also make sherwani, suits, blazers and Indo-Western outfits. Do visit us at Esquire Readymades, 2850 Khade Bazar, Belgaum. Contact us on 2423 222 and 9844 165595. विश्रांतीनंतर आपले सर्वांचे स्वागत आहे। शहर आणि उपनगरी भागात काही समाजकंटकांनी आपल्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत। बुधवारी पहाटे जाधवनगर व हनुमाननगर भागात कारना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत। केवळ सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे। नूतन प्रादेशिक आयुक्त PA मेघन्नावर यांनी बुधवारी महानगरपालिकेला भेट दिली। तेथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध कामकाजांचा आढावा घेतला। समर्पक माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली। टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेट नजीक एका वृद्धेने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली। एव्हलेना अँटोनी लुईस वय 80 राहणार मिल्कमॅन स्ट्रीट कॅम्प असे तिचे नाव आहे। आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही। कॅपिटल वन सोसायटीच्या सांस्कृतिक दालना अंतर्गत एकांकिका स्पर्धांना दिनांक 18 जानेवारी पासून प्रारंभ होत आहे। 18 ते 21 या दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी चिराग मनोहर तर समारोपासाठी अभिनेते संजय मोने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। जातीय दंगलीसाठी चितावणी देणाऱ्यांविरुद्ध गुंडा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। आवश्यकता भासल्यास संबंधितांना हद्दपार करावे, असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला। राज्यात जातीय दंगली वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत। मुंबई आणि पुण्यातील अंतर आणखी कमी व्हावे। घाटमार्गातील वाहतूक कोंडी दूर करतानाच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या विस्ताराची योजना अंतिम टप्प्यात आली आहे। विस्ताराच्या मार्गातील 2 बोगद्यांची बांधणी करण्यासाठी उत्सुकता असलेल्या 16 कंपन्यांकडून खर्चाचा तपशील मागवण्यात आला आहे। यापैकी जी कंपनी कमी किमतीचा तपशील देईल त्या कंपनीची निवड होणार असून फेब्रुवारी महिन्यात हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष विस्ताराच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। दिल्ली येथे नाकाबंदी वेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 3 कळंगूट पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी, उपअधीक्षक किरण
पौडवाल आणि निरीक्षक जिवबा दळवी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे नियमित होणाऱ्या नाकाबंदीत तिघांना कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना गोळीबार करून ते फरार झाले होते। यात विपिन सुनील डागर वय 24 राहणार दिल्ली, प्रवीण सुरजय डागर वय 23 राहणार दिल्ली आणि अजय कुमार कृष्णलाल अहलावत वय 22 राहणार हरियाणा हे संशयित आरोपी पलायन करून गोव्यात आले होते। ऐन अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे। आज बुधवारी शेअर बाजारात पहिल्यांदाच सेन्सेक्सने आज 35,000चा टप्पा ओलांडून विक्रमी कामगिरी केली, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच निफ्टी देखील 10,800 रुपयांचा आकडा गाठला। मागील वर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017ला सादर करण्यात आला होता, तेव्हापासून ते 17 जानेवारी 2018 पर्यंत BSE वर नोंद असलेल्या कंपनींच्या गुंतवणूकदारांचा भांडवलात 40.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे। यामुळेच आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली। याच वेळी 1 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत गुंतवणुकीची म्हणजेच भांडवल करांची किंमत 3.38 लाख कोटींची वाढली आहे। बेळगाव शहरातील सहवेदना शांता अच्युत शानबाग। स्वामी विवेकानंद रोड अंदगोळ येथील रहिवासी शांता अच्युत शानबाग वय 40 यांचे दिनांक 17 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे। महादेव उर्फ मनोहर हनुमंतराव चिंचणीकर मूळचे मानतेश नगरचे रहिवासी महादेव उर्फ मनोहर हनुमंतराव चिंचणीकर वय 80 यांचे दिनांक 16 जानेवारी रोजी हुबळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे। ते वॅक्सिन इन्स्टिट्यूट मधील सेवानिवृत्त कर्मचारी होते। आनंदी रुक्माना पाटील कंगराळी बुद्रुक पाटील गल्ली येथील रहिवासी आनंद रुक्माना पाटील वय 75 यांचे दिनांक 17 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, 3 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। आता पाहूया उद्याचे कार्यक्रम। याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद। शुभरात्री। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।